पासून त्याचा वापर कसा करायचा त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पांढरे मॅडम, तुम्ही सगळेजण माझे सर्व सहकारी सगळ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आणि शैक्षणिक साधन निर्मिती करत असताना सरांनी आता बसल्यावरती प्रश्न विचारला की मुली दिसतात मुलं दिसत नाहीत का? तर मॅडम म्हणले मुलं कामाला गेली असतील, तर मुलं कामाला गेली असतील ठीक आहे, पण सर म्हणजे आपण आपली भूमिका आहे किंवा आपली मानसिकता आहे। मागच्या आठवड्यामध्ये पाठ होते सेकंड इयरचे चालू, एक विद्यार्थी पाठाला आला होता। तो काय म्हणला, मी म्हणलं त्याला शिकऱ्या सर म्हणलं तुम्ही मुलांना समजून सांगितलं पाहिजे, मुलं आली पाहिजेत पाठाला। सर म्हणलं मुलं नोकरीला लागली आणि काय एक मुलगी भेटायला लागली होती सर मला, आणि तिने 6-7 महिने इंग्लिश मिडियमला जॉब केला आणि तिने ते जॉब सोडून दिला का, तर 5,000 पगार तो पण वेळेवर दिला। जेवढी मानसिक आणि त्याची आर्थिक पिळवणूक होते आणि आपण म्हणजे गप्पा मारायच्या मोठं झालं साधन असलं पाहिजे, काहीतरी दाखवलं की पोरं बघतात। त्याच्यासाठी आपण खडतरे सरांना या ठिकाणी बोलवलं। खडतरे सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर बालभारती असेल, SCRT असेल, म्हणजे ह्या NCRT असतील, या देश पातळीवरती आणि राज्य पातळीच्या नामांकित संस्था आहेत। या संस्थेमध्ये सरांनी तर स्पेशल ट्रेनर म्हणून काम करतात की ते शैक्षणिक साधन म्हणजे तुम्ही कंटाळतात, सर कंटाळत नाहीत। आम्ही दरवर्षी सरांना 2016-17 पासून सरांना आम्ही बोलवतो की छोट्या छोट्या वस्तूपासून किंवा टाकाऊ वस्तूपासून किती चांगली साधनं बनवायची आणि त्याचा मुलांच्या मनावरती काय परिणाम होतो हे आपल्याला सरांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला अनुभवता येईल। त्याच्यामुळे आपण सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा। परत एकदा सरांचं स्वागत करतो, कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य मॅडमचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।